ओमानमध्ये यंदाचा छठ महापर्व भारतीय समुदायाने मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला। श्रद्धा, परंपरा आणि एकजूट यांचा सुंदर संगम या सोहळ्यामध्ये पाहायला मिळाला। ओमानमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्य करणारे बिहारी आणि पूर्वेकडील उत्तर प्रदेशमधील लोक एकत्र आले होते आणि त्यांनी स्थानिक नियमांचं पालन करत नदी किनारी किंवा तात्पुरत्या जलस्रोतांजवळ पारंपरिक पद्धतीने सूर्यदेवाला अर्घ्य दिलं। हा पवित्र सण साजरा करण्यासाठी भारतीय दूतावासाने आणि स्थानिक भारतीय संघटनांनी सहकार्य केलेलं होतं आणि यामुळे परदेशामध्ये असून सुद्धा छठ व्रत करणाऱ्यांना पूजा करता आली आहे। छत्तीसगडच्या रायपूरमधील महादेव घाटावर छठ महापर्वाची सांगता झालेली आहे। उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून हजारो भाविकांनी आपल्या 36 तासांच्या निर्जला व्रताची पूर्ती केली आहे। त्याचबरोबर 4 दिवसांच्या या लोकपर्वाची आध्यात्मिकरित्या समाप्ती झालेली आहे आणि पहाटेच्या वेळी महादेव घाटावर भाविकांची प्रचंड गर्दी होती। सूर्योदयाची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतसा नदी किनारा दिव्यांनी उजळून निघाला आणि व्रत केलेल्या महिलांनी कमरे इतक्या पाण्यामध्ये उभं राहून हातामध्ये पूजेचं सूप घेऊन सूर्यदेवाला दुधाचं आणि जलाचं अर्घ्य अर्पण केलं। उत्तर प्रदेशमधील मथुरा नगरी ब्रजरज उत्सव सुरू झालेला आहे आणि त्यामुळे भक्ती, कला आणि संस्कृतीच्या रंगांनी परिसर न्हाऊन निघालाय। उत्तर प्रदेश ब्रज तीर्थ विकास परिषदेने आयोजित केलेला हा 11 दिवसांचा सांस्कृतिक महोत्सवाला रविवारपासून सुरुवात झालेली आहे। रेल्वे मैदानावर आयोजित या महोत्सवामध्ये देशभरातील नामवंत कलाकारांच्या कलांचं प्रदर्शन होणार आहे। दररोज सकाळी 11 वाजल्यापासून या उत्सवाचे कार्यक्रम सुरू होणार आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आणि सादरीकरणाचा समावेश असेल। त्यानंतर स्थानिक व्रज कलाकारांचे लोककला सादरीकरण होईल। गोव्यासह देशामधील 12 राज्यांमध्ये मतदार पडताळणी होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी केलेली आहे। यामध्ये 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे। बिहारमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मतदार पडताळणीचा अवलंब केल्यानंतर देशामधील अन्य राज्यांमध्ये ही मोहीम सुरू करण्याचा आयोगाने गेल्या महिन्यामध्ये स्पष्ट केलं। या दुसऱ्या टप्प्यामध्ये 51 कोटी मतदारांचा समावेश असेल तर मतदार गणना प्रक्रिया 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे। प्रारूप मतदार यादी 9 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल तर अंतिम मतदार यादी 7 फेब्रुवारी रोजी प्रकाशित होणार आहे। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घडामोड घडली। मुख्यमंत्री नितीश कुमार यांना त्यांच्या जनता दल युनायटेडनं बंडखोरी विरोधात कठोर कारवाई केलेली आहे। पक्षाने तब्बल 16 नेत्यांना पक्षामधून अक्षरशः हकलून दिलं असून यामध्ये एक विद्यमान आमदार आणि 2 माजी मंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे। ही कारवाई अशा नेत्यांविरोधात करण्यात आली आहे जे अधिकृत एनडीए उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत। पक्षाने या नेत्यांवर पक्षविरोधी कारवायांचं आणि जेडीयूच्या विचारसरणीचे उल्लंघन केल्याचे आरोप केले। कारवाई झालेल्यांमध्ये भागलपूरचे आमदार नरेंद्र नीरज उर्फ गोपाल मंडल यांचा सुद्धा समावेश आहे जे अनेक वादांमध्ये सतत चर्चेत राहिलेत। सीआयडीएमच्या वार्षिक सत्रामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या सुरक्षेविषयी महत्त्वाचे संकेत दिले। पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पूर्ण झालं आणि यावेळी युद्धाची परिस्थिती सुद्धा आपल्या दाराशी येऊन ठेपलेली होती। मात्र आपल्या सैन्य दलाकडे सीमांचं रक्षण करण्याची संपूर्ण क्षमता आहे असं सुद्धा ते म्हणाले। आज जगभरात आणि कायदा सुव्यवस्थेमधील अनिश्चितता वाढलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्राचं विश्लेषण करूनच पावलं उचलावी लागतील असं सुद्धा राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलंय। युद्धतंत्रामध्ये होत असलेल्या बदलांना तोंड देण्यासाठी स्वदेशीकरण हाच एकमेव प्रभावी मार्ग आहे असं सुद्धा ते म्हणाले। केंद्र सरकारने भात खरेदीमधील ओलाव्याची मर्यादा 17% वरून 22% शिथिल करण्याच्या दृष्टीने अभ्यास सुरू केलाय। त्याबद्दल तामिळनाडूच्या कावेरी डेल्टा क्षेत्रामधील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। हा निर्णय खूप उशिरा घेण्यात आलेला आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं। यावर्षी मेट्टूर धरण 12 जूनला उघडलं आणि त्यानंतर कावेरी डेल्टा जिल्ह्यांमध्ये कुरुवई भात पिकाची लागवड सुद्धा झाली आहे। पण ऐन काढणीच्या वेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तामिळनाडू नागरी पुरवठा महामंडळ सध्या 17% ओलावा असलेला भात खरेदी करते। उत्तर प्रदेशच्या भादोही जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री झालेल्या 2 दिवस पोलीस चकमकीमध्ये 2 फरार गो तस्कर जखमी झाले। त्यांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्यावर प्रत्येकी 25,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं होतं। रात्री राष्ट्रीय महामार्ग 19 वर 1.5 तासांच्या अंतराने या चकमकी झाल्या।
पहिल्या चकमकीमध्ये अशोक यादव नावाचा गो तस्कर जखमी झाला, तर दुसऱ्या चकमकीमध्ये त्याचा साथीदार अरुण यादव जखमी झालेला होता. दोघांनाही गोळी लागल्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांच्यावर तातडीने जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आलेले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं बोललं जात आहे. झारखंडच्या चाईबासामध्ये थॅलेसियेमियाने ग्रस्त असलेल्या 5 मुलांना रक्त संक्रमणानंतर HIV संसर्ग झाल्याचं समोर आलंय. या घटनेनंतर झारखंड सरकारनं त्वरित कार्यवाही करत जिल्हा सिव्हिल सर्जन आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलंय. 5 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीने या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. सदर रुग्णालयाच्या रक्तपेढीपुढे जुनी चाचणी उपकरणं होती, तसंच वैध परवाना नव्हता अशी माहिती समोर आली आहे. चाईबासा सदर रुग्णालयाच्या प्रभारी सिव्हिल सर्जन डॉक्टर भारती गोरटी मिंज यांनी चूक झाली असल्याचं मान्य केलंय. 5 वर्षांनंतर भारत आणि चीनमधील थेट विमान सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. इंडिगो एअरलाइन्सचं पहिलं विमान कोलकाताहून ग्वांगझूला पोहोचलं आणि त्यामुळे दोन्ही देशांमधील हवाई प्रवासाला नवी सुरुवात झालेली आहे. ही सेवा कोलकाता ते ग्वांगझू दरम्यान दररोज नॉन स्टॉप असणार आहे. इंडिगोच्या एअरबस विमानाद्वारे ही उड्डाणं सुरू करण्यात आली आहेत. 2020 मध्ये कोरोना संकट आणि गलवान खोऱ्यामधील संघर्षामुळे भारत चीनमधील विमानसेवा थांबवण्यात आली होती. आता या सेवेमुळे दोन्ही देशांमधील व्यापार, पर्यटन आणि संपर्क पुन्हा एकदा गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त होते. बेळगाव महानगरपालिकेमध्ये जन्ममृत्यू दाखले घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मात्र खिडक्या बंद ठेवून कर्मचारी इतर कामांमध्ये व्यस्त असल्याचं सुद्धा दिसलं. मृत्यू दाखला घेण्यासाठी खिडक्या बंद ठेवल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचाऱ्यांना ST-SC लिंक करण्यासाठी वेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आल्यानं या ठिकाणी जन्म आणि मृत्यू दाखला मिळणं बंद सुद्धा झालेला आहे. इंदोरमध्ये 2 महिला ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंच्या लैंगिक हिंसाचार प्रकरणावर मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. अचानक खेळाडू कोणालाही न कळवता निघून जाणं ही त्यांची चूक होती, कारण तिथे त्यांची वैयक्तिक आणि पोलीस सुरक्षा होती असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. तसंच खेळाडूंनी त्यांच्या प्रशिक्षकांना त्यांच्या जाण्याबद्दल माहिती दिलेली नव्हती. ते बोलत निघून गेले. कुणीही लक्ष देत नव्हतं आणि ही घटना घडलेली आहे. त्यामुळे खेळाडूंना दुसऱ्या देशामध्ये किंवा शहरामध्ये प्रवास करताना त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यास शिकवलं जाईल अशी प्रतिक्रिया कैलास विजयवर्गीय यांनी दिली आहे. भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना चांगलंच फैलावर घेतलंय. अनेक राज्यांनी अजूनही आपलं उत्तर दाखल केलेलं नाही आणि त्यामुळे न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. ज्या राज्यांनी प्रतिसाद दिलेला नाही त्यांच्या मुख्य सचिवांनी 3 नोव्हेंबरला न्यायालयासमोर हजर करून स्पष्टीकरण द्यावं असे आदेश सुद्धा कोर्टाने दिले. सध्या फक्त तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांनीच आपलं उत्तर सादर केलंय. देशभरातील भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी करून त्यांना पुन्हा सोडण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात राज्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश आधीच देण्यात आले. भारताचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून केंद्राकडे शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गवई हे 23 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत आणि त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे 24 नोव्हेंबर रोजी भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. यावर्षी 14 मे रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेल्या गवई यांनी केंद्रीय कायदे मंत्रालयाकडे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची पुढील सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे अशी माहिती मिळते. दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली. बँकॉकहून फ्लाईट क्रमांक 6E1054 ने आलेल्या भारतीय प्रवाशाला ग्रीन चॅनल ओलांडाच ताब्यात घेण्यात आलेला आहे. तपासणी दरम्यान प्रवाशाच्या बॅगेच्या चोर कप्प्यात हिरव्या रंगाचा हायड्रोपोनिक वीड म्हणजेच गांजा सदृश्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर सापडला. अधिकाऱ्यांनी या तस्करीच्या प्रयत्नात 2542 ग्रॅम वजनाची 10 पॅकेट्स जप्त केलेली आहेत आणि जप्त केलेला हा मादक पदार्थ NDPS कायदा 1985च्या अंतर्गत पुढील तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलेला असून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे. छत्तीसगडमधील बेमेतरा इथं एका कारने एकामागून एक 5 वाहनांना धडक दिली आहे. या धडकेमध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय.
5 जण जखमी झालेले आहेत आणि या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी कार मालकाच्या घराची तोडफोड केली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी कार मालकाला ताब्यात घेतलेला आहे आणि अपघातामध्ये दुचाकी, स्कूटर आणि पिकअपचा समावेश होता। पिकअपमध्ये बसलेल्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 7 जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। त्यापैकी 2घांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 5 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत। या अपघातांमुळे सगळीकडे संतापाची लाट उसळली आहे। भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये एक अभिमानास्पद गोष्ट घडलेली आहे। देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच थकीत कर्जांचं प्रमाण म्हणजेच NPA 0.5% किंवा त्याहूनही कमी होण्याच्या मार्गावर आहे। सप्टेंबर 2025च्या तिमाहीमध्ये बहुतांश सरकारी बँकांच्या निव्वळ NPA 0.5% खाली आलेला आहे। 2017-2018 मध्ये NPA ची पातळी 11.78% पोहोचलेली होती, पण 7 वर्षांमध्ये मोठी सुधारणा झालेली आहे। PNB आणि इंडियन बँक या बँका आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने थकीत कर्जांवर नियंत्रण ठेवत आहेत। AI प्रणाली प्रत्येक कर्ज खात्यावर लक्ष ठेवून अधिकाऱ्यांना तत्काळ अलर्ट पाठवते आणि ज्यामुळे वसुलीची प्रक्रिया अगदी जलद झाली आहे। आता सोनं खरेदी करणं आणखी सोपं झालेलं आहे। तुम्ही घर बसल्या फक्त 30 सेकंदांमध्ये डिजिटल सोनं खरेदी करू शकता। Google Pay, Paytm आणि फोन पे सारख्या ॲप्सवर UPI द्वारे फक्त 10 रुपयांपासून गुंतवणूक करता येते आणि हे सोनं 24 कॅरेट शुद्ध असून बँकेच्या तिजोरीमध्ये सुरक्षित साठवलेलं असतं। तुम्हाला चोरी, साठवणूक किंवा सुरक्षा याची चिंता करण्याची गरज नाहीये आणि त्यासोबतच हे सोनं तुम्ही हवं तेव्हा विकू शकता किंवा भौतिक नाणं आणि बारमध्ये रूपांतरित करू शकता। डिजिटल सोनं पारंपरिक सोन्यापेक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सोयीस्कर असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढताना पाहायला मिळते।